हॅलो, नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या पक्षाच्या वतीने पुणे शहर शाखेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे. विरोध पाठिंबे अशा पद्धतीचे परिसंवाद होतात, भाषणं होतात आणि महाराष्ट्रातलं एक दलित समाजामधल्या एकीच्या वातावरणाला तेढ निर्माण होताना दिसत आहे. या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी जो निकाल दिला वर्गीकरणासंदर्भात, महाराष्ट्र शासनाने न्यायमूर्ती बदर साहेबाशी एक समिती नेमली. त्या समितीने उपवर्गीकरणाचा एक अहवाल राज्य शासनाकडे दिला आहे असं आमच्या कानावर येतं आणि या अहवालावरूनच महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. अजून अहवाल नागरिकांना खुला करण्यात आलेला नाही आणि यामुळं या अहवालाला धरून अनेक चर्चा या ठिकाणी घडत आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे नेते नामदार रामदासजी आठवले साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की सध्या देशामध्ये जनगणना सुरू आहे आणि जनगणनेमध्ये यामध्ये 59 जातीला 13% आरक्षण आहे. याच्यामध्ये जनगणनेमध्ये ज्या जमातीची जास्त लोकसंख्या असेल या कोणाची किती असेल त्या लोकसंख्येप्रमाणे या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. कुठल्याही जातीवर आणि कोणावर अन्याय होता कामा नये ही भूमिका रिपब्लिकन पक्षाची आणि आंबेडकरी चळवळीची आहे. आंबेडकरी चळवळीतील सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर असतील आणि आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील, अनेक मान्यवर नेत्यांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी अबकडबद्दलची भूमिका मांडलेली आहे. तरीसुद्धा कारण नसताना गैरसमज वातावरण बिघडवण्याचं काम काही माणसं करत असतात. 1-2-4 दिवसापूर्वी आठवले साहेबाच्या भाषणाचा विपर्यास करून अर्धवट क्लिप काही महाभागाने या ठिकाणी लावली आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आठवले साहेबाबद्दल गैरसमज पसरले. त्यासाठीच आजची प्रेस होती आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची भूमिका, आठवले साहेबांची भूमिका स्पष्टपणे आम्ही लोकांपर्यंत मांडलेली आहे. त्यांचं ते भाषण लोकांपर्यंतसुद्धा पाठवलेलं आहे. अर्धवट क्लिप दाखवून या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असेल तो करणाऱ्यांनी ते करू नये आणि म्हणून रिपब्लिकन मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, या 59 जमाती या सर्वाला सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष आजपर्यंत काम करत आलेलं आहे. मराठवाडा नामांतराच्या चळवळीमध्ये सुद्धा आम्ही खांद्याला खांदा लावून काम केलं. आम्हाला कधी वाटलं नाही मातंग समाज वेगळा आहे, बौद्ध समाज वेगळा आहे, आम्हाला कधी भेद वाटला नाही. पण आत्ता नजीकच्या काळामध्ये ही दरी निर्माण ज्या लोकांनी केलेली आहे त्या लोकांना या पुढच्या काळामध्ये हे पापाचे धने असणार आहे असं नाही करायला पाहिजे. कारण आज मी मातंगावर अन्याय झाला तर आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता कशाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून त्याच्याविरोधात न्यायासाठी आंदोलन करत आहोत. बौद्ध समाजाला काय झालं तरी मातंग समाज त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो, त्यांना न्यायासाठी पाठिंबा देत असतो. आणि म्हणून आता नजीकच्या काळामध्ये मातंग समाजावर अन्याय झाला आणि त्यावेळेस सगळे बौद्ध समाजाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्याचा निषेध केला. आणि म्हणून या ठिकाणी मातंग असेल, बौद्ध असेल, आम्ही एकसंघ राहणारे लोक आहोत. जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ निर्माण करण्याची वेळ आली तेव्हा आंबेडकरी समाजाने चळवळीने कधी विरोध केला नाही. महात्मा फुले महामंडळ 59 जमातीसाठी होतं, अण्णाभाऊ साठे दिलं, आम्ही विरोध केला नाही. परवा या ठिकाणी बार्टी या ठिकाणी सुरू होते, आता आरटी सुरू झाली. आम्ही आंबेडकरी समाजाने जरासुद्धा कोणी त्याबद्दल ब्रश शब्द बोलले नाही, कारण की ती भूमिका आमची नाही आहे. आम्हाला सर्वाला सोबत घेऊन काम करायचं आहे, सर्वाला न्यायाची भूमिका आहे, सर्वाला मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आज आहे, उद्या राहील, परवा राहणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या प्रेसमार्फत आम्ही सर्व समूहाला आम्ही विनंती करतो की कुणी याबद्दल गैरसमज करू घेऊ नये. आपण एखादी पूर्ण भाषण ऐकून किंवा एखादी कृती करताना खूप विचारांती करावी अशी आमची विनंती आहे. आणि म्हणून आता जी जनगणना होणार आहे त्या जनगणना झाल्यानंतर जी काही करायचं असेल, उपवर्गीकरण असेल ते करावं आणि ज्यांच्या वाट्याला जे असेल त्यांना द्यावं, कोणावर सुद्धा अन्याय होऊ नये अशी आंबेडकरी चळवळीची रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. आणि पुन्हा एकदा मी मातंग समाज आमचे भाऊ आहेत, आजही त्यांना काय झालं तरी आंबेडकरी समाज घरी बसणार नाही आहे. तो त्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी उद्या उतरला, पुढच्या काळात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू असं आश्वासित करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या संदर्भातली भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.